नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। गंगापूर धरणामध्ये देखील आता पाण्याचा साठा वाढलाय आणि परिणामी गंगापूर धरणातून सध्याच्या मितीस 7200 क्युसेस एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या संपूर्ण पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड परिसर सध्या पाण्याखाली असल्याचं बघायला मिळत आहे। रामकुंड परिसरातले छोटे मोठे मंदिर असतील, त्याचप्रमाणे पुरोहित संघाचं जे रामकुंड परिसरातील कार्यालय आहे ते कार्यालय देखील या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। यासोबतच या संपूर्ण परिसरात जे छोटे मोठे दुकानं आहेत त्या दुकानांना देखील आता या पुराच्या पाण्यामुळे हलवण्यात आलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये आज सकाळच्या सुमारास पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या दुकानांना आता बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। पोलिसांकडनं या संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे। राज्यभरातून देशभरातून येणारे जे भाविक आहेत त्यांना देखील नदीकाठापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे आणि एकूणच पुढचे 2 दिवस नाशिकमध्ये येलो अलर्ट असल्या कारणाने पाण्याची पातळी आणखी वाढू शकते आणि त्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा सध्या हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा, अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।